अमरावतीतनं इथे संत्रा फळबागांना मोठा फटका बसलाय। सततचा पाऊस आणि पिकांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यानंच संत्रा पिकं पिवळी पडू लागली आहेत। यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने आपली संततधार लावलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना याचा पावसाचा फटका बसताना दिसत आहे। मी सध्या आलो आहे चांदूर बाजार तालुक्यामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या संत्र्याच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याची जी आहे ती फळगड झालेली आहे। कारण 15 ते 20 दिवसापासून पुरेसा सूर्यप्रकाश जो आहे तो भेटलेला नाही आणि त्यामुळे संत्रा पिकाला जो आहे तो मोठा फटका बसलेला आहे। आपण इथे पाहू शकतो 15 दिवस झाले सूर्य निघाला नाही आहे, वातावरण पूर्ण पाण्याचं आहे। त्या कारणास्तव संत्र जास्त गळलेले आहे आणि संत्र्यावर डाग, हा काळपणपणा, पिवळसरपणा जास्त प्रमाणात खूप गळ झालेली आहे। सूर्योदय दर्शन जवळपास 15 ते 20 दिवस झाले एकसारखं पाणी असल्यामुळं जास्त प्रमाणात संत्रा गळत। चांगला संत्रा जरी असला अशा पद्धतीचा तरी तो संत्रा काही दिवसांना असा होऊन गळत आहे। संत्रा जो आहे तो आता पिवळा होत आहे आणि त्यामुळे तो फळ वाढ होण्याआधीच फळगळ होत आहे। असा मोठा आघात जो आहे तो सध्या शेतकऱ्यांवर झालाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेसह मी अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, चांदूर बाजार, अमरावती।